निलेश निवाते, दौलतगड प्रतिष्ठान अध्यक्ष संस्थापक आणि सर्व आम्ही दुर्गसेवक। आज आमचं हे जवळपास 3रं वर्ष आहे आम्ही इथे उत्सव साजरा करतो आणि सुट्टीच्या दिवशी इकडे दुर्ग दौलतगडावरती आम्ही साफसफाईचं काम करत असतो। आमच्याबरोबर इतरही संस्थेचे लोक असतात आणि सगळे गावातले आम्ही सगळे दुर्गसेवक मिळून हे स्वच्छता मोहीम इथे राबवत असतो। सुट्टीला मुंबईतूनही दुर्गसेवक इथे येत असतात। दासगावाला खूप मोठा ऐतिहासिक वारसा आहे। इथे हा जो दौलतगड दुर्ग तुम्ही बघताय, इथे टेहलनी बुरुज होता। टेहलनी बुरुजाचा म्हणजे इतिहासामध्येही त्याची नोंद आहे आणि इथली सगळं आजूबाजूचं जे गावं आहेत वगैरे, तर ते सगळ्या ठिकाण म्हणजे इकडून जर का समुद्रमार्गे येणारा सगळा व्यापारी किंवा शत्रूसुद्धा आला तर त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी ह्या बुरुजाचा वापर केला जायचा। शिवकालापासून तरी मला वाटतं हा इतिहास इथे लोकांना माहिती आहे आणि दरवेळेस आम्ही ज्यावेळेस कार्यक्रमाच्या आधी स्वच्छता मोहीम घेत असतो तेव्हा काही ना काहीतरी अवशेष आम्हाला सापडत असतात। आता मागच्या वेळेस काही विटा सापडल्या, काही याचे तुकडे सापडले कवळ। तर आता शनिवारपासून आम्ही आज स्वच्छता हे करत असताना, साफसफाई करत असताना गडाच्या मला वाटतं पश्चिम साईड आहे ना ती, हां पश्चिमेकडे जिथून वरती येतो त्या साईडला आम्हाला काही विटांचे अवशेष सापडले आणि त्यानंतर एक गणपती बाप्पाची मूर्ती सापडली जी पाषाणामध्ये आहे आणि इतर याच्यापेक्षा म्हणजे खूप वेगळी मूर्ती आहे आणि एकदम मनमोहक मूर्ती आहे। त्या मूर्तीचं मला वाटते आज साफसफाई करत असताना माझा मुलगा देवव्रत त्याला ती मूर्ती सहाय्य केली। त्याच्याकडे कॅमेरा। तिथे साफसफाई करत असताना ती मूर्ती आढळण्यात आली मला। ती जी मूर्ती होती ती खूप वेगळा, म्हणजे त्याचा दगड वेगळा होता, त्यामुळे मी तिला बघायला गेलो। तर बघितल्यानंतर थोडंसं वेगळं वाटलं, त्यामुळे सर्वांना आम्ही जिथे काम करत होतो सर्वांना बोलून घेतला आणि मग ती उघडून बघितली। बाकी मूर्तीबद्दल आमचे सर सांगतील। आता त्या मूर्तीबद्दल जो काय हे म्हणजे किती पुरातन आहे किंवा काय त्याचं आता आमचे डॉक्टर धनावडे सर आहेत इथे, जे जाणकार आहेत, तज्ज्ञ आहेत, तर ते त्याचा खुलासा करतील आणि गडाबद्दलही बऱ्यापैकी ते माहिती सांगतील। सावलीकडे। नमस्कार। गडाची ही जी स्वच्छता आहे ही अनेक वर्ष दासगावमधील ग्रामस्थ आणि इथलं जे स्थानिक मंडळ आहे याच्यामार्फत केली जाते आणि विशेष म्हणजे दर शनिवार रविवारी हे करत असतात। आज सकाळीच मला संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांचा मला फोन आला निवात्यांचा की बाबा अशा इथं एक मूर्ती भेटलेली आहे। ह्यापूर्वी पण मला त्यांनी बऱ्याचदा फोन केले होते, काही फोटो पाठवले, विटांचे तुकडे सापडत होते, काही खापरांचे तुकडे इथं सापडताना दिसत होते आणि त्यामुळे मी इथं आलो। गडाचा जो पाठचा बाजू आहे ज्याला आपण म्हणतोय, खरं तर ती कदाचित मुख्य प्रवेशद्वार असायला पाहिजे। त्या ठिकाणी एका बुरुजाची जवळ साफसफाई करत असताना एक गणेशाची मूर्ती सापडलेली आहे। ही जी गणेशाची जी मूर्ती आहे ही काळ्या दगडातलीच आहे, म्हणजे स्थानिक दगड वाटतो, थोडासा त्याला हिरवट अशी झाक दिसते, बऱ्यापैकी झिजलेली ही मूर्ती आहे, परंतु 4 हातांचा ही मूर्ती आपल्याला दिसते। पाश, अंकुश आणि त्याच्यामध्ये मोदक पात्र आणि आशीर्वाद मुद्रेतली ही गणेशाची मूर्ती आहे। शिलाहार शैलीची आहे असं आपण म्हणू शकतो, परंतु थोडी नंतरच्या कालखंडातली ही असावी, कदाचित 14व्या 15व्या शतकातली ही मूर्ती असण्याची शक्यता आहे असं तिच्या शैलीवरून आपल्याला म्हणता येईल। सध्या तरी आपण एवढंच म्हणू शकतो, इथं जो खाडी किनारा आहे आणि आपल्याला सुरुवातीला वाटत होते की हा अतिशय छोटेखानी किल्ला आहे, परंतु फार महत्त्वपूर्ण ही जागा आहे भौगोलिकदृष्ट्या, की इथे येणारी जी व्यापारी गलबता आहेत ही ह्या ठिकाणी थांबत होते आणि मग महाडमध्ये पुढे त्यांचा प्रवास होत होता। तर या निमित्ताने इथं टेहळणीसाठी किंवा इथे एक छोटेखानी किल्ला बनवला गेला मध्ययुगामध्ये आणि त्याचा इतिहास देखील आता बऱ्यापैकी उलगडला आहे। परंतु हे जे अवशेष आपल्याला आता सध्या मिळत आहेत हे नक्कीच पूर्व मध्ययुगीन काळातले आहेत असं आपल्याला म्हणता येतं। थोडा अजून त्याचा सूक्ष्म अभ्यासाची गरज आहे की ज्या निमित्ताने कदाचित इथं अजून काहीतरी महत्त्वपूर्ण वसाहती झाल्या असाव्यात
असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल. आणि हे सगळं शोधून काढल्याबद्दल ह्या सगळ्या प्रतिष्ठानला, दौलतगड प्रतिष्ठानला मी धन्यवाद देतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. गणपती बाप्पा. मुलं जी साफसफाई करत होती त्या साफसफाई करत असताना देवनिवाती ह्याला जी गणपतीची मूर्ती सापडली, तो आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे की आज संकष्टी चतुर्थी आहे आणि ह्या संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने ही मूर्ती भेटणं हे आपलं खूप भाग्य आहे. हे समजलं पाहिजे. म्हणजे तो काहीतरी आपला शुभ संकेत आहे की सगळ्यांनी त्या ह्याच्यानी आपल्याला काम करण्याची ताकद, एक नवीन शक्ती निर्माण झाली. म्हणून माझं तर सगळ्यांना असं आहे आव्हान की जे आहेत दासगावातील जे आपले सगळे ग्रामस्थ आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून जर का ह्याला जर सहकार्य केलं, आपण सगळ्यांनी मिळून जर का हे काम केलं तर आपल्या गडाचं नाव अजून नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही. करू मनीषा मॅडम, तुम्ही काय म्हणताय? नमस्कार सर्व ग्रामस्थ मंडळांचं आणि दासगावांचं पण, आणि माझे सगळे शिवभक्त मावळे म्हणायला हरकत नाही. त्यांनी एवढी मेहनत घेतली या गडावर साफसफाईसाठी. त्यांच्या प्रयत्नाला आज खरा यश आलं आहे असं मला वाटतं. माझा मुलगा देवव्रत निवाते, त्याचं म्हणजे काम करत असताना त्याला बाप्पाची मूर्ती सापडली. हे माझ्यासाठी खूप आनंदाचे क्षण आहेत आणि बाप्पाचा आशीर्वाद असा आम्ही समजू शकतो. खूप असं भरून येते की एवढं सगळं साफसफाई करत असताना शिवाजी महाराजांच्या गडाचा उल्लेख असताना इथे म्हणजे त्यांचं वास्तव्य आहे असं आम्हाला वाटते की हे काम करताना वगैरे. आणि आज बाप्पाची मूर्ती भेटले त्यामुळं खूपच भरून येते मन. मला मिस्टरांचा फोन आल्याबरोबर, मी खाली घरीच होती त्यावेळेस, त्यांचा फोन आल्याबरोबर लगेच मी माझ्या वहिनी जाऊबाई त्यांना फोन केला. माझी मुलगी मृदुला निवाते, आणि मला राहावंच नाही की बाप्पाने आज संकष्टी चतुर्थीच्या वेळेस आम्हाला आशीर्वाद दिलाय. तर बाप्पा चरणी ही प्रार्थना हीच राहील की सर्वांना आशीर्वाद द्यावा आणि सगळ्यांना सुखरूप ठेवावी. काही अडीअडचणी असतील तर तू दूर करावी हीच तुझ्या चरणी प्रार्थना, आणि आम्हाला पुढील वाटचालीसाठीही आशीर्वाद द्यावा. आणि सर्व दासगाव मंडळांचे, दासगाव ग्रामस्थ मंडळांचे आणि माझ्या माऊल्यांचे सगळ्यांचे प्रयत्न करत राहतील, त्यांनाही खूप आशीर्वाद द्यावा आणि अशीच आम्हाला ताकद द्यावा. नमस्कार.